हॅलो, हाय, नमस्कार मैत्रिणींनो. पुन्हा एकदा शंभूज क्रिएशन या चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. हे बघा, या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण बॅक पार्टची कटिंग केली होती या ब्लाऊजची. तर आता फ्रंटची कटिंग करणार आहे. हे बघा, अशा पद्धतीचं ब्लाऊज आपण फ्रंट पार्ट याचा आज कट करणार आहोत. तर प्रिन्सेस कटमध्ये हे पॅटर्न बनवणार आहे आपण. ते बघा, व्यवस्थित बघून घ्या. हे बघा, अशा पद्धतीने आपण ब्लाऊजची कटिंग करणार आहोत. तर चला, फ्रंट पार्टची कटिंग करणार आहे. व्हिडिओ व्यवस्थित स्टेप बाय स्टेप बघा, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित समजेल. स्किप न करता बघत चला, त्यामुळे व्यवस्थित पॉईंट तुमचे क्लिअर होतील. तर चला, आता आपण कटिंग करूया. तर हे मेजरमेंट आहे, या मेजरमेंटनुसार आपण ब्लाऊजची कटिंग करणार आहोत. हे बघा, इथे न्यूजपेपर घेतला आहे मी. वरतून एक स्ट्रेट लाईन देऊन घेते त्याला सरळ. आपलं जेवढं बेसिक ड्राफ्टिंग राहतं ना, तसेच करायचं आहे. त्यानंतर मी तुम्हाला काय चेंजेस करायचे आहे ते सांगेल. पण अगोदर आपण जेवढं बेसिक आहे तेवढं करून घेऊ. तर हे बघा, आपण शोल्डर आहे 14.5, त्याचं निम्मं झालं 7.25. तर या फोल्ड बाजूकडून आपल्याला 7.25 मार्किंग करायची. त्यानंतर डाऊन जायचं आहे 1 इंच. डाऊन जाणं कंपल्सरी 1 इंच. त्यानंतर इकडनं गळारुंदीचं मार्किंग करायचं आहे 2.5 इंचावं. हे देखील कंपल्सरी आहे. तुमचं मेजरमेंट कोणतं पण असू द्या. जोडून घेऊ स्केलने आपण. त्यानंतर आपल्याला इथं आर्म होलची मार्किंग करावं लागेल. आर्म होलच्या मार्किंगसाठी आपल्याला चार्ट बघावं लागेल. आता फ्रंट पार्ट आता आपला पॅक नेकमध्ये होता, आता फ्रंट आता डीप नेकमध्ये. तर आपल्याला डीप नेकचा चार्ट बघावं लागेल. तर मी तुम्हाला इथे चार्ट दाखवते. तर बघा, हा डीप नेक फॉर्म्युला या अगोदरच्या व्हिडिओमध्ये पॅक नेकचा वापरला होता. आता आपण डीप नेकचा वापरणार आहे. तर आपली चेस्ट किती 33.5 दुसऱ्या लाईनमध्ये येते. तर आपल्याला किती, हे बघा, तर हे बघा 33.5 भागिले 6, त्याच्यामध्ये अधिक करायचे 0.33 भागिले 6 अधिक 0. तर किती झालं 6 इंच. तुमचं ज्या लाईनमध्ये येईल त्या लाईनमधला फॉर्म्युला घ्यायचा आहे तुम्हाला. तर आपलं किती आलं आहे 6 इंच. तर हे बघा, जिथून डाऊन गेलो आहे तिथूनच आपण मार्किंग करणार आहे. तर हे बघा, इथून डाऊन गेलो आहे 1 इंच, तिथून आपण टेप ठेवून असं 6 इंचावर एक मार्किंग करणार आहे. स्ट्रेट लाईन देऊन घेऊ एक. त्यानंतर बघा, आपल्याला इथं आता छातीमध्ये लुझिंग द्यावं लागेल. डीप नेकला आपण लुझिंग किती घेतो 1.5 इंच. पॅक नेकला किती 2.5 इंच. तर इथं लुझिंग द्यायची आपल्याला 1.5 इंच. तर 33.5 अधिक 1.5 इंच, सॉरी 33 अधिक 1.5 किती झालं 35. त्याला भागिले 4 करायचे. तर किती झालं 8.25. तर इथं आपल्याला 8.25 मार्किंग करायची. त्याच्यानंतर शिलाई मार्जिन घ्यायची 2 इंच. त्यानंतर बघा, आपला आता डीप नेक आहे. डीप नेक असल्यामुळे आपल्याला शोल्डर मायनस करावं लागेल. तर त्यासाठी आपल्याला चार्ट बघावं लागेल. तर आपल्याला त्या चार्ट बघण्यासाठी काय काय मेजरमेंट लागतील. आपल्याला पुढचा गळा किती आपला 6.5. ते इथं 1 मिनटं. तर हे बघा, शोल्डर मायनससाठी पुढचा गळा 6.5. त्यानंतर गळ्याचा शेप कसा आहे आपला पुढचा, तर स्वीट हार्ट नेकमध्ये कसा, असा म्हणजे असा आहे तो, पण तो स्वीट हार्ट नेकमध्येच येणार आहे. हे बघा असा. तर त्यानंतर रेडी शोल्डर किती आहे 2 इंच. ते एवढे मेजरमेंट आपल्याला शोल्डर मायनससाठी लागणार आहे. तर मी तुम्हाला इथं चार्ट दाखवते. तर हे बघा, हा चार्ट आहे. यामध्ये आपल्याला
आपले मेजरमेंट टाकून बघायचे. तर आपले स्वीट आर्ट नेक कुठे आहे बघा इथे. तर आपलं रेडी गळा पुढचा गळा किती आहे 6.5 आहे. तर पुढचा गळा हे बघा 6.5. तर कुठे येतोय पहिल्याच लाईनमध्ये येते 6 ते 7 मध्ये. त्यानंतर गळ्याचा शेप स्वीट नेक, त्यानंतर तयार शोल्डर 2 इंच. तर आपलं किती मायनस होते. व्ही लीफ देखील घेऊ शकता तुम्ही. हे बघ हा देखील घेऊ शकता. दोन्हीमध्ये सेमच मायनस होते. तुम्हाला जसा गळ्याचा आकार द्यायचा आहे तशानुसार तुम्ही घेऊ शकता. तर 1.5 इंच मायनस होते. आपला व्ही पण दिला तरी चालेल आणि स्वीट देखील दिला तर चालेल. आपले 1.5 इंच मायनस होते. तर आपण त्या शोल्डरमधून 1.5 इंच मायनस करणार आहे. 14.5 मधून मायनस करायचे 1.5 इंच. तर किती उरेल 13. तर त्याला भागिले 2 करायचे. तर किती येईल 6.5. तर आपल्याला इथून मार्किंग करायची 6.5 शोल्डरला. ते बघा इथून 6.5 मार्किंग करायची. त्यानंतर खाली देखील सेम 6.5 मार्किंग करून घेते. तर स्केलने आपण हे जोडून घेऊ. या लाईनचं आपल्याला सेंटर काढायचं आहे. ते बघा असं टेप ठेवून सेंटरवर एक मार्किंग करायची. त्या सेंटरपासून आतमध्ये आपल्याला 2 इंच 2 लाईन इतकं आतमध्ये यायचं आहे या सेंटरपासून. तर आता हे अगोदर आपण इकडे वरती असं जोडून घेऊ. आता इथं क्रॉसमध्ये मार्किंग करायची. आता बॅकला आपण 1 इंचाव केली ते आता फ्रंटला आपण 1.25 इंचाव करणार आहे. फ्रेंच कोने आर्महोलचा शेप देऊन घ्यायचा आहे. आता एवढे आपले आर्महोल झालं आहे. आता आपल्याला ब्लाऊजची उंची टाकावं लागेल. त्यासाठी हे बघा जे मायनस झालेले शोल्डर आहे आणि हे क्रॉसमध्ये इकडे जोडलेलं सरळ लाईनपासून आहे क्रॉस लाईन आहे तिचा सेंटर काढायचा आहे. तर हे बघा टेप असं ठेवायचं आहे. सेंटरवर एक मार्किंग करायची. क्रॉस लाईनचा सेंटर काढला आहे आपण. त्यानंतर बघा टेप असं ठेवायचं आहे. आता आपला पुढचा गळा किती आहे 6.5. तिचं 6.5 मार्किंग करते मी. त्यानंतर शोल्डर टू अपेक्सची मार्किंग किती आहे आपली शोल्डर टू अपेक्स 9.5 आहे. तर त्याच्यात अर्धा इंच प्लस करून 10 इंच मार्किंग करते. त्याच्यानंतर ब्लाऊजची उंची किती आहे. तर ब्लाऊजची उंची आपली 15.5 आहे. तरी इथं मी 16.5 एक मार्किंग करते. ते सर्व स्केलने जोडून घेऊ. आता बघा इथं जेवढं मायनस झाले आपल्याला सेम इकडे देखील तेवढंच करायचं आहे. आता आपण अगोदर चेक करून घेऊ किती मायनस होते. तेवढंच आपण मायनस करून घेतले. त्यानंतर बघा आपल्याला इथं आता आपले स्केल अशी ठेवायची ह्या चेस्ट लाईनच्या अर्धा इंच वरती. हे बघा अशा पद्धतीने. आता आपला गळा जे ह्या स्केलच्या खाली जात असेल तर वरतून आपल्याला 2 लाईन इतकं मायनस करायचं आहे. आता आपला गळा स्केलच्या हे बघा ही आपली गळ्याची लाईन आहे. मग आपल्या स्केलच्या खाली येतोय त्यामुळे आपल्याला 2 लाईन इतकं आता वरतून मायनस करावं लागेल. तुमचा जर स्केलवर असेल तरी तुम्हाला मायनस करायचं आहे. फक्त स्केलच्या आत असेल तर मायनस नाही करायचं आहे. समजलं. तर आता इथून आपण 2 लाईन इतकं मायनस करू. स्केलने जोडून घेते मी. त्यानंतर आपल्याला आता इथं रेडी शोल्डर टाकायचं आहे. आपल्याला आता रेडी शोल्डर किती आहे 2 इंच आहे. तर 3 इंच मार्किंग करते मी. कारण 1 इंच शिलाई मार्जिन घेतली त्याच्यामध्ये अर्धा इंच इकडनं जाईल आणि अर्धा इकडनं जाईल. त्यानंतर आता गळा रुंदीची मार्किंग करायची 3.5 आहे. तिथे एक 3.5वर मार्किंग करून ठेवते. आता तिचं आपण नंतर बघू. आता खाली येऊ. तर बघा इथं आपल्याला आता कमरची मार्किंग करायची. आता आपली कमर किती आहे 29 भागिले 4 करायचे. तर किती आलं 7.25. तर इथून आपल्याला 7.25 मार्किंग करायची.
त्यानंतर बघा, जिथं पण शोल्डर टू अपेक्सची मार्किंग केली तिथं आपल्याला अपेक्स टू अपेक्सची मार्किंग करायची. तर आपल्या अपेक्स टू अपेक्स किती आहे? 7 इंच आहे. 7 इंचाचा अर्ध किती झालं? 3.5. तर हे बघा, इथून मी एक 3.5 मार्किंग करते. आता इथं जेवढं केलं आहे कमरच्या लाईनवर अर्धा इंच कमी करायचं आहे. तर इथं 3.5 केलं आहे, तर इथं मी 3 इंचावर करते. त्यानंतर आपल्याला इथं आता टक्स घ्यावा लागेल. तर टक्ससाठी आपल्याला चार्ट बघावं लागेल. तर मी इथं तुम्हाला चार्ट दाखवते. तर बघा, हे बघा, हा टक्स चार्ट आहे. तर आपली साईज कोणती आहे? 33. छातीचं माप कोणतं आहे? 33. पहिल्या लाईनमध्ये येते. कमरचा टक्स आहे 2.5 इंच आणि आर्महोलचा टक्स आहे 1.25 इंच. तुमची जर 36 असेल तर हे बघा, आर्महोलचा 1.5 इंच येईल आणि कमरचा 3 इंच येईल. तुमचं ज्या लाईनमध्ये येत असलं त्या लाईनचा टक्स तुम्हाला घ्यायचा आहे. तर आपलं पहिल्या लाईनमध्ये येतं आहे तर पहिल्या लाईनचं घेऊ. तर बघा, आता इथं आपल्याला जिथं आपण इथं आपण 3.5 घेतलं होतं, तर इथं अर्धा इंच कमी करून 3 इंच मार्किंग केली. त्या 3 इंचाच्या पुढे आपल्याला 2.5 इंच मार्किंग करायची. आता बघा, तुमचं छातीचं माप जर बसचा भाग जर कमी असेल तर तुम्ही इथं अर्धा इंच कमी करून 2चा जरी टक्स घेतला तरी चालेल. पण मी इथं जेवढा आहे तेवढाच 2.5चाच घेतला आहे. आता आपण हे शोल्डर टू अपेक्सच्या लाईनला स्केलने जोडून घेऊ. त्यानंतर बघा, आता आपण इथं टक्सची मार्जिन घेतली. आता हा टक्स आपला मायनस होणार आहे. कितीचा आहे तो? 2.5 इंचाचा. आता ते ह्या कमरच्या जे कमरचं मेजरमेंट टाकलं आहे आपण 7.25 हे बघा इथं. तर याच्या पुढे आपल्याला या टक्सचं देखील मार्जिन घ्यायचं आहे 2.5 इंच. त्यानंतर पुढे शिलाई मार्जिन घ्यायचं आहे 2 इंच. तर स्केलने जोडून घेऊ आपण. त्यानंतर बघा, आता ही जी लाईन आहे हिचं आपल्याला सेंटर काढायचं आहे. हे बघा, टेप असं ठेवायचं आहे. सेंटरवर एक मार्किंग करायची, पुन्हा एक वरती एक सेंटर काढू. म्हणजे या लाईन आपल्याला 3 सेंटर काढायचे. तर तिन्हींमधला गॅप सारखाच पाहिजे. तर आता सर्वात खालच्या सेंटरपासून अर्धा इंच बाहेर जायचं आहे. त्याच्यानंतर मधल्या सेंटरपासून 2 लाईन इतकं. त्याच्यानंतर वरच्या काहीच नाही. आता स्केलने आपण हे जोडून घेऊ. त्याच्यानंतर इकडे देखील सेम जोडून घ्यायचे. एक लाईनमध्ये शेप द्यायचा आहे. आता आपली एवढी मार्किंग झाली तर आपल्याला टक्स देखील चेक करायचा आहे. तर हा टक्स किती आहे आपला? 6.5च्या वरती, 6.5. तर हा देखील तेवढंच पाहिजे. तर त्यासाठी आपण असं चेक करून घ्यायचं आहे. तर हे बघा, इथं 6.5 येतं आहे. तर आता इथं जेवढं आलं आहे त्याच्या डबलनी इथं घ्यायचं आहे. त्यानंतर इथं जेवढं आलं आहे तेवढं इकडे देखील सेम तेवढंच घ्यायचं आहे आपल्याला. त्यानंतर इकडे देखील तेवढंच घ्यायचं आहे. आता हे सगळं आपण जोडून घेऊ स्केलने अगोदर. तर इकडे देखील स्केलने असं जोडून घ्यायचं आहे. त्यानंतर बघा, स्केल अशी या फिटिंगच्या लाईनला अशी स्ट्रेट ठेवायची आहे बघा, अशा पद्धतीने. आणि आपल्याला अशी मार्किंग करून घ्यायची. त्यानंतर बघा, आर्महोलमध्ये पण टक्स घ्यायचा आहे. आपला आर्महोलचा टक्स किती आहे? हा टक्स घेतला आहे याचा निम्मा घ्यायचा आहे. तर किती? 1.25 इंच. तर हे बघा, इथून असं या छातीच्या लाईनवर आपल्याला टेप असं ठेवायचं आहे. जिथं आर्महोलला टेप टच होतोय तिथं मार्किंग करायची. त्यानंतर या 1.25 इंचाचं अर्ध घ्यायचं आहे. त्याच्यावरती ह्या मार्किंगच्या वरती आपल्याला ते मार्क करायचे. त्यानंतर टेप बघा, अर्धा इंच असं गॅप सोडून ठेवायचं आहे. हे बघा, पुढं अर्धा इंच गॅप सोडून असं ठेवायचं आहे. 1.25 इंच कुठे येते? इथे येते. ते इथं मार्किंग करून घ्यायची. आता हे शोल्डर टू अपेक्सला जॉईंट करून घेऊ ही मार्किंग आपण.
त्यानंतर बघा ह्या दोन्ही लाईन देखील आपल्याला सारख्या पाहिजे, त्यासाठी आपल्याला ह्या दोन्ही लाईन चेक करावं लागलं. आता अगोदर ही लाईन चेक करू आपण. ही किती आहे? 6 इंचाला एक लाईनवर, ती ही देखील सेम तेवढीच पाहिजे. तर हे बघा, ही बाहेर जाती, जेवढी जाती तेवढी जाऊ द्यायची, मार्क करायचे. आता ही जी लाईन घेतली तिला आपल्याला ती अशी जॉईन करायची, हे बघा अशा पद्धतीने. आणि इथे आपल्याला आर्म होलचा शेप देऊन घ्यायचा आहे. तर बघा, फ्रेंच कवने आर्म होलचा शेप देऊन घेते. हे बघा, आर्म होलचा शेप देऊन घेतलाय. आता बेसिक आपली एवढी मार्किंग झाली, जेवढी आपण रेग्युलर ब्लाऊजला करतो तेवढी आता मार्किंग झाली. आता आपण वरची मार्किंग बघणार आहोत, तर नेकमध्ये काय बदल करायचा आहे ते. चला तर आता वरती बघू. आता बघा, आपलं रेडी शोल्डर किती आहे? 2 इंच आहे, त्याच्यात 1 इंच प्लस करून मी 3 इंच मार्किंग केली. त्यानंतर आपल्याला गॅप किती भेटला आहे? 3.5चा. आता इथं जेवढं 3.5 भेटलं आहे त्याचं आपल्याला निम्म करायचं आहे. हे बघ, निम्म करायचं आहे. आणि हे जो आपला पुढचा गळा आहे त्या लाईनवर इथं मार्क करायचं आहे. हे बघा, इथं मार्क केलं. त्यानंतर आपल्याला ते असं इथं जॉईन करून घ्यायची ही लाईन. हे बघा इथं. आता बघा, हा गॅप किती आहे आपला? 2.25 इंच आहे. म्हणजे आपण जेवढं वरती घेतलं होतं त्याच्या निम्म, हे बघा इथं जेवढं घेतलं होतं त्याच्या निम्म आपण इथं खाली घेतलं. आता बघा, इथं तेवढंच आपल्याला इथं देखील घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये तुम्ही 2 लाईन इतकं प्लस करू शकता किंवा अर्धा इंच इतकं प्लस करू शकता. आता मी इथं, हे बघा इथं किती आहे? 2 आहे, तर मी इथं 2 इंच घेते. तुमच्या याच्यावर अर्धा इंचपर्यंत प्लस करू शकता. इथं जेवढं आहे त्याच्यामध्ये 2 लाईन इतकं प्लस करायचं आहे किंवा अर्धा इंच. मी इथं 2 लाईन इतकं प्लस केलं आहे. माझं इथं 1.25 होतं, तर मी इथं 2 इंच घेतलं आहे. आता ते असं स्केलने इकडं जॉईन करून घेतली. त्यानंतर बघा, इथं जेवढा गॅप आला आहे, इथं किती आला आहे आपला? 1.25. तर इथं देखील सेम तेवढाच घ्यायचं आहे आपल्याला. इथं मार्किंग करते मी 1.25. आणि इथं आपल्याला हे बघा, इथून आपल्याला अर्धा इंच वरती मार्किंग करायची इथे. समजलं? हे बघा, जेवढं आपल्या गळा रुंदीचं आपल्याला माप आलं होतं त्याचं आपण निम्म इथं घेतलं. त्याच्यामध्ये 2 लाईन इतका प्लस करून इथं मार्किंग केली आहे. त्याच्यानंतर इथं जेवढं आलं तर तेवढे आपण इथं वरती घेतले. आता आपण हे जोडून घेऊया बघा अशा पद्धतीने. त्यानंतर बघा, हा गॅप तुम्ही इथून देखील घेऊ शकता. हे बघा, असं देखील घेऊ शकता किंवा अर्धा इंच वरती जाऊन देखील घेऊ शकता. समजलं कसं केलं आहे? हे आपलं रेडी शोल्डर त्याच्यामध्ये 1 इंच प्लस केलं. त्यानंतर जेवढं आपल्या गळा रुंदीचं मार्किंग आलं आहे त्याचं निम्म इथं घेतलं आहे. त्या जेवढं इथं आलं आहे त्याच्यामध्ये 2 लाईन इतकं प्लस करून इथं मार्किंग करून एक बॉक्स बनवून घेतला आहे. त्यानंतर इथं जेवढं आलं आहे त्याचं ह्या लाईनवर तेवढं मार्किंग करून इथं आपण गळ्याचा शेप देऊन घेतला आहे. त्यानंतर बघा, हे देखील आपण इथं असं जोडून घेऊ. अर्धा इंच वरती गेले, तुम्ही इथून देखील जोडू शकता. हे बघा, इथून तुम्ही हे बघा इथून ह्या कॉर्नरमधून पण जोडू शकता किंवा अर्धा इंच वरती जाऊन देखील जोडू शकता. दोन्ही पण सारखेच आहे. तर हे बघा, आता आपली एवढी समजलं तुम्हाला ब्लाऊजची एवढी ड्राफ्टिंग. बाकी कुठेही काही चेंजेस करायचे नाही, फक्त पुढे गळ्याच्या ह्याच्यात तुम्हाला मेजरमेंट लक्षात ठेवायचे. आता एवढी आपली मार्किंग झाली. आता आपण कटिंग करू. तर बघा, आपली आता एवढी बेसिक ड्राफ्टिंग झाली आहे. आता हा पॉईंट बघा, तुम्हाला मी इथे दाखवते. हे बघा, आता हे ब्लाऊज आता तुम्ही कोणत्या पण हे बघा इथं असं कॉर्नरमध्ये, हे बघा इथं तुम्हाला जसं पाहिजे तसं इथं गॅप तयार होणार आहे. आता बघा, हे आहे आपलं मधुबाला स्टाईलमध्ये. आपण मधुबालाचं देखील पॅटर्न घेणार आहे या पुढच्या व्हिडिओमध्ये. तर हे बघा, हे तुम्हाला मधुबालामध्ये स्टिच करता येऊ शकतं. 1 टक्समध्ये देखील तुम्ही घेऊ शकता. आता आपण प्रिन्सेस कटमध्ये घेणार आहे. तर मधुबालाचं देखील पॅटर्न मी उद्याच्या व्हिडिओमध्ये म्हणजे पुढच्या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे का मधुबालाचं देखील कसं करायचं. तर आता आपण हा प्रिन्सेस कटमध्ये घेणार आहे. तर आता आपण कटिंग करू. चला, हे बघा, जसं मार्किंग केली तशीच आपल्याला कटिंग करायची.
तुम्ही कोणत्या पण पॅटर्नमध्ये हे ब्लाऊज स्टिच करू शकता. तसं काही नाही का प्रिन्सेस कटमध्येच होईल किंवा वाला पॅटर्नमध्येच होईल, तर तुम्ही 1 टक्समध्ये देखील घेऊ शकता, 4 टक्समध्ये देखील घेऊ शकता. तर हे बघा आता मी करतो. इथं आपल्याला थोडेसे शोल्डर क्रॉस करायचे, ते राहिलं होतं 2 लाईन इतकं, कारण आपले शोल्डर स्ट्रेट नसतात, थोडेसे क्रॉस असतात. तर हे बघा इथं असं, इथं मी असं थोडं क्रॉसमध्ये करते. त्यानंतर आर्महोल आपल्याला थोडा एक्स्ट्राचाच कट करायचा आहे. आता अगोदर आपण खालचा टक्स कट करून घेऊ. त्यानंतर बघा, ही जी आपण मार्किंग केली टक्सची, हे दोन्ही लाईन अशा एकावर एक ठेवायच्या व्यवस्थित. तर बघा आता हे दोन्ही पण आपले आर्म जॉईन होत आहे. नवीन ड्रॉ केलेला तुम्हाला दिसत असेल, मी इथं खालचा वेगळा पेनने केला होता. आता हे बघा, तर हा आर्महोल आपल्याला कट करून घ्यायचा आहे. 1 मिनिट अगोदर आपण प्रिन्सेस कटचा आकार देऊन घेऊ, त्यानंतर त्याला कट करू. तर बघा, इथून आपल्याला सेंटर काढायचं आहे. एक सेंटर व एक मार्किंग करायची. त्यानंतर इथून जे फोल्ड केलं आहे बघा, हे फोल्ड केलं, इथून आपल्याला अर्धा इंच खाली मार्किंग करायची इथं. आणि आपल्याला फ्रेंच कवने आर्महोलचा शेप, हे प्रिन्सेस कटचा आकार देऊन घ्यायचा आहे. हे बघा, अशा पद्धतीने फ्रेंच कर्व ठेवायचं आहे व्यवस्थित सेट करून. जसा सेट होतोय तसं व्यवस्थित ठेवायचं आहे. हे बघा, प्रिन्सेस कटचा आकार देऊन घेतलाय. आता आपण आर्महोल कट करून घेऊ. आता प्रिन्सेस कटचा आकार कट करून घेते. हे कट करून घ्यायचंय, थोडा पॉइंट बनतोय तो. त्यानंतर आता गळ्याची कटिंग करायची. तर हे बघा, आता बघा, हे कॉर्नर मधलं कट करते मी. त्यानंतर हे बघा, इकडे जी लाईन ड्रॉ केली ती देखील हे बघा. आता अशा पद्धतीने आपली ब्लाऊजची एवढी फ्रंट पार्टची कटिंग झाली. आता आपण बॅक पार्टवर ठेवून देखील कट करून घेऊ. तर बघा, हा बॅक पार्ट घेतलाय. या बॅक पार्टवर आपल्याला प्रिन्सेस कटचा आकार व्यवस्थित ठेवून घ्यायचा आहे. हे बघा, अशा पद्धतीने व्यवस्थित मार्जिन लाईनला टच करून ठेवायचं आहे. तर जसं जाते तसं ड्रॉ करून घ्यायचं आहे. बघा, स्केलने जोडून घ्यायचं आता. त्यानंतर इकडे देखील तर आपल्याला लेंथच्या अगोदर चेक करून घ्यायची आपली मागची लेंथ. तर हे बघा, तर आम्हाला 14.5 तयार हवी आहे, तर मी ते 15 मार्किंग करते, म्हणजे ती तयार 14.5 होईल. तर हे बघा,
आता आपण कट करून घेऊ. एक मिनिट. आता मागच्या गळ्याचा देखील आपल्याला आकार द्यायचा आहे. तर हे बघा, ते इथून आपण मागचा गळा 3.5 इंचावर घेते. तर इथून गळा रुंदी चेक करून घेते. तर इथून किती आहे? 3.25. ते इथे देखील तेवढीच घेते. बॉक्स बनवून घेते. फ्रेंच कोने आकार देऊन घ्यायचा आहे. कट करून घेते मी आता बॅक पार्ट देखील. आता इकडं मग गळ्याला तुम्हाला जसा पाहिजे तसा पॅटर्न तुम्ही ड्रॉ करू शकता. बोटनेकमध्ये तुम्हाला जसा हवा आहे तसा तुम्ही बोटनेकला कोणता पण पॅटर्न टाकू शकता, किंवा पॅकनेकमध्ये असं जरी ठेवलं तरी चालेल. तर हे बघा, आता आपला बॅक पार्ट देखील ड्रॉ झाला आहे. आता आपण हेच पॅटर्न अस्तरवर ठेवून आणि याची कटिंग आणि स्टिचिंग मी तुम्हाला दाखवणार आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा. आपल्या चॅनलला कोणी नवीन असेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. याची कटिंग आणि स्टिचिंग बघूया.